दातांची काळजी कशी घ्यायची हा आपल्या सर्वांना सर्वात मोठा पडलेला प्रश्न. हॅलो, मी डॉक्टर पूजा. आज आपण याच संदर्भात थोडंसं बोलूया. सर्वात महत्वाचा आणि पहिला मुद्दा म्हणजे ब्रशिंग टेक्निक. आपण दिवसातून 2 वेळा ब्रश करणं गरजेचं असतं. एक म्हणजे सकाळी उठल्यानंतर, एक म्हणजे रात्री झोपण्याच्या अगोदर. तुम्ही म्हणाल की 2 टाइम ब्रश करणं का गरजेचं असतं? जर तुम्ही संध्याकाळी ब्रश नाही केलं तर रात्रभर आपल्या तोंडामध्ये लाळेचं प्रमाण कमी असतं आणि तेव्हा कीड लागण्याचं प्रमाण खूप वाढतं. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाइम ब्रश करणं गरजेचं असतं. आता सर्वांचा प्रश्न असतो की आम्ही कुठला टूथब्रश वापरू? तर कुठल्याही कंपनीचा चालेल, पण सॉफ्ट टूथब्रश वापरणं गरजेचं असतं. आणि अजून एक मुद्दा म्हणजे की टूथपेस्ट कुठली वापरू? जर तुम्हाला सेन्सिटिव्हिटी किंवा अदर काही प्रॉब्लेम नसतील तर नॉर्मली फ्लोराईड कंटेंट असलेली कुठली टूथपेस्ट तुम्ही वापरू शकता. आणि जर सेन्सिटिव्हिटी किंवा अदर काही प्रॉब्लेम असेल तर मेडिकेटेड टूथपेस्ट डेंटिस्ट रिकमेंड करतात, ते तुम्ही यूज करू शकता. आता दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे फ्लॉसिंग. फ्लॉस म्हणजे काय? हा जनरली सर्वांना पडलेला प्रश्न असतो. फ्लॉस हे कसं इन्स्ट्रुमेंट किंवा साधन म्हणू शकतो? हे असं असतं, ज्याला पुढे धागा असतो, मागे हँडल असणार आहे. ह्याने काय हेल्प करतं? तर दोघा दातांच्या मध्ये जे अन्नकण अडकलेले असतात, जे तुमच्या ब्रशिंगने निघत नाहीत, ते काढण्यासाठी फ्लॉस आपल्याला मदत करतो. जसं हे धाग्याचं फ्लॉस आहे, तसंच वॉटर फ्लॉस म्हणूनही एक फ्लॉस असतं. हे तुम्हाला मेडिकलमध्ये इझिली अवेलेबल होईल आणि दोघा दातांच्या मधलं अन्नकण अडकलेले काढण्यासाठी हेल्पफुल ठरेल. आता तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही खातात काय आणि खाल्ल्यानंतर काय काळजी घेता. जर तुमच्या जेवणामध्ये चिकट पदार्थ, लाईक तुम्ही चिक्की खाताय किंवा चॉकलेट खाताय आणि त्याच्यानंतर आपण एकदम कॅज्युअली घेऊन टाकतो की चला ठीक आहे, चॉकलेट खाल्ले, काही इश्यू. परंतु जर तुम्ही चॉकलेट खाल्लेलं दातांवरती तसंच चिकटून राहिलं तर त्याच्यातूनच कीड लागण्याचं प्रमाण वाढतं. त्याच्यामुळे तुम्ही काही चिकट पदार्थ खाल्ला, गोड पदार्थ खाल्ला तरी त्याच्यानंतर चूळ भरणं एकदम मॅन्डेटरी म्हणजे कंपल्सरी आहे. जर तुम्ही रात्री काही झोपताना स्वीट खाल्ल्याने तसे झोपून गेले, 8-9 तास दातामध्ये तो स्वीट पदार्थ दातांवरती चिकटून राहतो, तिथे बॅक्टेरिया ग्रोथ होतात आणि मग केवीज लागायला स्टार्ट होतं. त्याच्यामुळे काहीही स्वीट गोष्ट खाल्ली, इव्हन नॉर्मल जेवण केलं तरी चूळ भरणं कंपल्सरी आहे. आणि आता सर्वात चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे डेंटल चेकअप. आपल्यापैकी बरेच पेशंट म्हणतात मला तर काहीच दुखत नाही, मग मी का दातांच्या दवाखान्यात जाऊ? परंतु हे खूप चुकीची गोष्ट आहे, कारण तुम्हाला ज्या गोष्टी दिसत नाहीत त्या डेंटिस्टला ह्या गोष्टी दिसतात. तुमच्या दातांवरती एखादा व्हाईट स्पॉट आहे किंवा हिरडीतून रक्त येते, हे तुम्हाला जरी नॉर्मल वाटत असेल तरी डेंटिस्टकडे गेल्यावर तुम्हाला या गोष्टीची गंभीरता लक्षात येऊ शकते. त्याच्यामुळे दर 6 महिन्याला डेंटिस्टकडे जायचं. ज्या गोष्टी लवकर लक्षात येतात त्याची ट्रीटमेंट कमी खर्चात आणि कमी त्रासात होते. त्याच्यामुळे दर 6 महिन्याला डेंटल चेकअप करणं गरजेचं असतं. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला हे व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.